नमस्कार, आपण पाहतात E6 टीव्ही मराठी न्यूज। महाराष्ट्रातील बाबली बंदरच्या 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत। नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे याची अधिक माहिती घेऊया। थेट बाबली बंदरवरून आमचे E6 टीव्ही मराठी न्यूज प्रतिनिधी कालिदास अनंतोजी फोन लाईन वरून उपलब्ध आहेत। राईट, बोला कालिदासजी, काय आहे ताजी अपडेट? तुलसी दरवर्षीप्रमाणे आज 1 जुलै रोजी बाबळी बंदराचे 14 दरवाजे उघडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे असल्यामुळे आज सकाळपासूनच 14 दरवाजे उघडण्याचे कार्याला सुरुवात झाली असून ह्यापूर्वी महाराष्ट्र आणि तेलंगणा म्हणजे त्यावेळेस संयुक्त आंध्र प्रदेश होता, त्यावेळी फार मोठ्या प्रमाणामध्ये दोन राज्यातील लढाई चालू होती। त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या आणि आंध्र प्रदेश सरकार दोन्ही कोर्टात गेल्यानंतर कोर्टातून निर्णय आला सर्वोच्च न्यायालयातून की बावळी बंदराचे दरवाजे या वेळेस टाकावे, यावेळेस उघडावे। मग त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचा आज 14 दरवाजे बाबली प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरीचे पाणी श्रीराम सागरच्या प्रकल्पाच्या SRSP दिशेने सोडण्यात आले। 1 जुलै ते 28 ऑक्टोबर या 4 महिन्यासाठी बाबली मधून खालच्या बाजूला पाणी सोडायचे असल्याची प्रक्रिया सुरू झाली। या कार्यक्रमात केंद्रीय जल आयोगाचे CWDC हैदराबादचे अधिकारी, महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकारी, तेलंगणा सिंचन विभागाचे अधिकारी आणि संयुक्तपणे सहभागी होऊन दरवाजे उघडले। अधिकाऱ्यांनी सांगितले की सुरुवातीच्या टप्प्यात बाबली प्रकल्पातून सुमारे 0.2 MCM गोदावरीचे पाणी SRSP कडे पोहोचले। तीनही राज्यातील अधिकाऱ्याच्या उपस्थित दरवाजे उघडण्याची प्रक्रिया शांततेत पार पडली। दुसरी गोष्ट अशी आहे की आता आजच सकाळी दरवाजे उघडल्यामुळे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळे बासर, कंदकुर्ती या मार्गाने SRSP कडे हे पाणी जाते। तरी सर्वांनी मच्छीमार व आसपासच्या लोकांनी किंवा भक्तांनी त्या गोदावरी नदीच्या किनारे जाऊ नये अशी अधिकाऱ्यांनी त्यांना विनंती केली आहे। तर एकंदरीत सांगावे असे आहे की चांगल्या प्रमाणे शांततेत त्या ठिकाणी दरवाजे उघडण्यात आले आणि नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाबळी येथे हा बाबळी बंधारा आहे। या बाबळी बंधारावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक बडीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी उपस्थित होते आणि शांततेत दार उघडण्यात आले। ओके, धन्यवाद कालिदासजी ही माहिती दिल्याबद्दल। आणखी महत्त्वपूर्ण आणि स्पीड अपडेट साठी पाहत रहा E6 टीव्ही मराठी न्यूज।